आज आपण सर्वजण पुरींच्या सणानिमित्त सेलिब्रेशन करत आहोत आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे पुरींच्या सणाच्या बद्दल माहिती आपल्याला एस्टेरच्या पुस्तकामध्ये सापडते आणि एस्टेरच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स नमूद आहेत, जे पात्र आहेत ज्यांचा पुरींच्या सणाच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा सहभाग होता। तर आपल्या संडे स्कूलचे लेकरं आज तुमच्यासमोर सादर करणार आहेत तेच पात्र, त्यांची काय भूमिका होती ते आपल्याला सांगणार आहे। मी आहे राधा सोरस। हिंदुस्थानापासून पर्यंत माझे राज्य होते। माझे सुसण राजवाड्यात मी सर्वांना मेजवानी दिली, पण माझे राणीने माझी आज्ञा मानली नाही, म्हणून मी तिच्या जागी दुसरी राणी केली। मी आहे अहशोरोश राजाची राणी वस्ती माझे सौंदर्य सर्वांना दाखवण्यासाठी राजाने मला राजमुकुट घालून येण्याची आज्ञा दिली, ती मी मानली नाही। मी आहे मर्दखै, एक बन्यामीनी यहूदा। मी आपल्या चुलत्याची मुलगी हदस्याचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ केला। मी राजा अहशोरोशचा जीव वाचवला। यहूदाविरुद्धात रचलेला कट लक्षात येताच मी त्याकरिता शोक केला आणि एस्तेरला याचे स्मरण करून दिले की प्रभूने तिची निवड कदाचित ह्याच कारणासाठी केली असेल व तिच्या हातून सर्व यहूद्यांची सुटका व उद्धार व्हावा। माझ्या विश्वासाचे प्रतिफळ प्रभूने मला दिले, त्याने माझ्या शत्रू देखत मला उच्च केले आणि माझ्या शत्रूचा नाश केला। एस्तेर राणी, मी आपल्या लोकांसोबत मिळून 3 दिवस व 3 रात्र उपवास केले आणि नियमाविरुद्ध जाऊन राजास सामोरे गेले। आपल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रभूने माझा उपयोग करून घेतला। मी राजमंदिरातील स्त्रियांचा सेवक होतो। माझे नाव हे जे मी एस्तेरवर प्रसन्न होतो। मी आहे होता, राजाने राणीच्या सेवेसाठी मला नेमले होते। मी आहे बिगतान, आम्ही राजाचे द्वारपाळ असून आम्ही राजाला मारण्याचा प्रयत्न केला। पाडाची एंट्री। मी आहे हमान, सर्वसाधारणपैकी राजाने माझे आसन उंच केले। सर्व सेवक मला वाकून मुजरा करीत असे, मर्दखै मात्र करीत नसे। त्याचा मला फार राग आला, म्हणून मी यहूद्यांच्या आणि मर्दखयाचा नायनाट करण्याचा बेत केला। मी मर्दखयासाठी फाशीचा खांब तयार केला, तेथेच परमेश्वराने माझा नाश केला। मी आहे जेरेस, हमानाची पत्नी। आम्ही त्याला मर्दखैसाठी फाशीचा खांब तयार करायला सुचवले।